आता माझी आई जे ते एक स्कॅम रिव्हील करणार आहे, मग असल्या गोष्टी व्हिडिओमध्ये सांगितल्या पाहिजे होय. तर ठीक आहे, मी गेलो होतो वडापाव खायला, पण वडापाव काय आपल्या आत्ता नशिबात नव्हता. रिझन एकच आहे, आपल्याला खूप जास्त उशीर झाला आणि मी आत्ता आलोय. आता मी खायला लागलोय ते भात आणि भाजी सकाळची. तर भात आपला संपलेला आहे. मी आता जून पटकन निघणार आहे आपल्या कॉलेजसाठी. ठीक आहे, आपला आज पेपर आहे. आता पेपर होणार आहे 5 मिनिटात आणि पाणी भरायला बाहेर आलो खाली. पहिलं पाणी भरून घेतो कारण की मला पेपराच्या मध्ये मध्ये ताण लागते. चालू झालं. कोण कोण येणार आहे? हे इंट्रोडक्शन दे रे, तुझं इंट्रोडक्शन दे. दिस इज कमिंग दे की दे इंट्रोडक्शन दे. आय एम साहिल पाटील. हां, हे तुझं दे रे. ह्याला ब्लॉगिंगचा लय शौक आहे. सांगे बर. आमच्या वर्गातले सगळे मुलं जरा लाजवले आहेत, त्या मनानं की नाही जरा जपून घ्यावं लागतं यांना. सपोर्ट नाही केला का तुला? ह्याचा पहिला सपोर्ट आहे. हे पुढचे 2 जण त्या मर्दाने आज टेन्शन मध्ये टाकलं. स्कूटी आल्या. यांनी काय केलं ते सांग ना. काय केलं? सरांना आवाज दिला ना ते सुजल. ए सुजल, स्कूटी बघ. सुजल पण तिच्या गावचं आहे. थँक्यू. कुठला? अच्छा. ए सुजल अरे बाय पण म्हणा नास की रे. त्याला बघायचं नाही. ए चल बाय. मी आता घराकडे निघायला लागलो यार. त्याला बघायचं पण नाही कॅमेरा. मध्ये थांबव त्यांच्या मध्ये थांबव. ए सुजल वीकली ऑफ विचारला मी. सर वीकली ऑफ कधी आहे? 11,000 का 12,000 ते फिक्स सांगा म्हणायचं. टाईम आवर सांगा म्हणायचं. व्यवस्थित बोलायचं बा. असं अर्धवट माहिती घेऊन येतो सर. मला पाहावा लागला आता. त्यांना म्हणायला येत नाही तुला 2-3 दिवस मी आधी कामाला येणार, माझे युनिफॉर्म नाही, मी हाय ते घालून येणार म्हणून. त्याच्यामध्ये यायचं असेल तर फुल डिसिप्लिन मध्ये या, नाही तर नाही. मी नको तर राहून म्हणा. थोडं ॲटिट्यूड आपल्याला बोलायला. पैसे कमवायचे आणि तिथं म्हणून चालतंय. सांगा तिला जरा. पण आता आय डोंट हॅव मनी. यू हॅव टू टीच न्यू युनिफॉर्म. वी हॅव टू गिव्ह सम ॲडव्हान्स मनी दॅट टेलर. देन थिंक अबाउट दॅट ऑल्सो. दॅट्स वाय आय टोल्ड यू की तिकडून पेमेंट आण. तिला हेच म्हणायचं की आधी जिथं काम करत तिथनं पगार आणायला पाहिजे, कारण की टेलरला कपडे शिवायला द्यायचे तर त्याला पण पैसे द्यावे लागतात. हां, इंग्लिशमध्ये बोलायचा प्रयत्न. आता का थोडंसं घर घेतलं ना, त्या घराला इकडून तिकडून पैसे सगळे होते ते दिले. मग आता अकाउंटला काहीच नाही शिल्लक. थोडंसं मला हे 6 महिने स्ट्रगल होणार ना. मग त्याला मी ओरडते कामाला जाऊ म्हणून. तर बघू आता कसं कसं होईल सगळं सेटल. काय ओरडते आपण आणि असं मारत्या म्हणते मला. आवरा भाजीपाव वगैरे खा. जा टेलरला वापरून मी तो बंद करेल 10 वाजले. जा बा. तर मी आता चाललोय आपल्या टेलरकडे आणि आज आणलंय आईनं भाजीपाव. का आणलंयस ते तिला विचारा, मला काय माहिती नाही. कारण तो स्ट्रेसमध्ये आहे आणि त्याचा OTP मिळाला नाही. आम्हाला टेन्शन आलं म्हणून मी भाजीपाव. बरं, OTPचा तुम्हाला विषय सांगतो सगळा. युनिव्हर्सिटीचा एक फॉर्म भरायचा असतोय. ठीक आहे, तो मी आधी भरलेला पण तो वेगळा होता, हा वेगळा, हे मला नंतर कळालं. तर हा फॉर्म भरण्यासाठी मला OTP टाकावा लागतोय. ॲडमिशनच्या वेळी जो काय म्हणतात युजर ID यूज करता त्याच्यावर एक OTP येते, तर तो OTP मला टाकावा लागतो. पण तो युजर IDच हरवलाय. ती स्वतःबद्दल म्हणाली, ती माझ्याबद्दल म्हणाली नाही. मला स्ट्रेस आलं तरी मी प्रॅक्टिसला जातोय. हा काय अनहेल्दी फूड असलं काय मी खातोय, जरासं खातो. आता माझी आई जे ते एक स्कॅम रिव्हील करणार आहे, मग असल्या गोष्टी व्हिडिओमध्ये सांगितल्या पाहिजे होय का नाही? हे सांग बाई, काय व्हिडिओमध्ये सांगते?
वडापाव भजीपाव आहे ना नेहमी घरीच बनवून खायचं, बाहेरचं परवडत नाही. कारण ऍक्च्युली आज मी भजीपाव आणायला गेले तर तिथं भजी रेडी नव्हते. तर मी ते ऑब्झर्वेशन करत होती. हे लोक हे सुकी चटणी बोलतात ना, हे लोक शिळापाव असतात ना जुना, शिळापाव मध्ये फक्त त्याने लाल तिखट आणि मीठ टाकून मिक्सरला फिरवलं. ही काय चटणी बिटणी नाही आहे. जर अगदी फेमस कोण असेल तर ते थोडं लसूण टाकतात, नाही तर फक्त शिळ्या पावाचा चुरा येतो, ते आपण लाल चटणी म्हणून खातोय. आणि हे इतकं ऑइल खराब होतं ना, तशा ऑइलमध्ये त्यांनी फ्राय केलं. हे एका बटाट्यामध्ये होणार हे. ह्याची हे 50 रुपयाचे 2 भजीपाव, हे परवडत नाही. 50 रुपयाला 2 आहेत? 50 रुपयाला 2 परवडत नाही. त्यापेक्षा आहे ना घरी बनवायला शिका. आईला वेळ नसेल तर स्वतः बनवा, सगळ्यांना खायला घाला. घरी एक बटाट्यामध्ये आपल्याला भरपूर भजी होतात, मोठ्या बटाट्यामध्ये. बाहेरचं परवडत नाही, ऑइल वगैरे चांगलं नाही. हे माझं लास्ट भजीपाव बाहेरचं आहे, मी इथून पुढे नाही खाणार. आणि भजीपावपेक्षा केक चांगला आहे. जर तुम्हाला केक पाहिजे असेल तर आईचं एक चॅनल आहे, त्याच्यावर युट्यूब रेसिपी आहे, तुम्ही जाऊन चॉकलेट केक बनवू शकता आणि खाऊ शकता. ठीक आहे, तर मी तुम्हाला भेटतो उद्याच्या आपल्या ब्लॉगमध्ये. आता ब्लॉग इथं समाप्त होतोय. जय श्रीराम. माझ्या मागं भोग लागायला लागलाय. जय श्रीराम. तर मी भेटतो तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय बाय. भजीपाव खाल्ल्याशिवाय कसं बाय बाय करणार? पहिला भजीपाव खायला पाहिजे. होय काय? आईला टेन्शन आलं म्हणून तिने एक वडापाव खरेदी केली. ते वडापाव ऍक्च्युली भजीपाव आहे. आम्हाला कळलं ना, आम्ही कालपासून भजीपावला वडापाव का म्हणाला. मी माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये पहिलं मी भजीपाव खायला, मग मी वडापाव हे केलं, सांगताना सांगितलं. मला वाटतं कोणतरी गेस्ट कर, कोणतं कमेंटमध्ये सांगाल की बाबा हे वडापाव नाही भजीपाव. होय, मी पण एक वडापाव, सॉरी बोललेलं की नाही, सवय आहे. आता मी पण एक भजीपाव खाणार आहे. ओके ठीक आहे. ब्लॉगचा होतो एंड. जय जय महाराष्ट्र. बाय बाय.